तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो नाही अवघड आहे तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो डोकं शांत झालं पाहिजे डायरेक्ट तुम्हाला स्वर्गात गेल्यासारखं वाटलं पाहिजे काय हां मी स्वर्गात आणि मी कुठं नरकात संघ संघ ठीक आहे मी स्वर्गात म्हटल्यानंतर मला त्या ठिकाणी रंभा मेनका अप्सरा उर्वशी सगळ्या भेटणार मेनका रंभा अप्सरा उर्वशी सगळ्या तुम्हाला भेटणार आणि पाळी पाळीनं तुमच्यावर काय फुलाचा वर्षाव करणार प्रेमाचा वर्षाव करणार सगळ्या मिळून तुम्हाला काय म्हणणार महाराज नाद खोळा काय पाठीमागं करटाचा त्रास आहे काय सगळे मिळून म्हणणार महाराज नाद खोळा काय ठसठसा लागले काय रे महाराज नाद खोळा कराट फुटलं वाटतं अरे काय बघतो महाराज लई खोळा नाद खोळा मार मोळा कर गोळा नाद खोळा जाऊ दे घरून कापड फाडून नको सुद्धा कान 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 बाई जाऊ दे काढून
आपल्याला 9 महिने 9 दिवस या पोटात ठेवते, जी आई आपल्याला 9 महिने 9 दिवस या पोटात या अंकुरात ठेवून जन्म देते, नेत्राचा दिवा आणि हाताचा पाळणा करणारी ती आई असते. मुलगा आपला उपाशी झोपेल म्हणून त्याला चांदू मामाच्या खोट्या गोष्टी सांगून त्याचं पोट भागणारी आई असते. दुःखाला दूर करण्यासाठी, ज्योतीसाठी जळणारी, अंधाराला दूर करणारी ही जळणारी आई असते. आणि तापणारे सगळे मात्र बाप असतो. पण आजकाल त्यांचा विचार कोणी करत नाही. ज्याई वडिलांनी तुम्हाला देवघर दाखवलं, ज्याई वडिलांनी तुम्हाला शिक्षणाचं घर दाखवलं, त्याच आई वडिलांना म्हातारं झाल्यानंतर तुम्ही त्यांना वृद्धाश्रम दाखवलं. हे थांबलं पाहिजे मित्रांनो. कारण एक राजा होता, त्याचं नाव होतं पुंडलिक राजा. फार थोर श्रीमंत राजा होता. त्याची देखणी बायको होती. बायकोनं हट्ट केला, धनी चला जाऊ म्हणली चंद्रभागेला, आपण पंढरीच्या वारीला. बायकोला नवऱ्याने खांद्यावर घेतलं आणि आई बापाच्या गळ्यात दोरी टाकून त्यांना ओढत ओढत तो घेऊन गेला पंढरीच्या वारीला. आणि बायकोची चप्पल तुटल्यानंतर बायकोने म्हणजे धनी आता माझी चप्पल शिवून घ्या. आई वडिलांना एका बाजूला बांधलं आणि बायकोला उतरलं. आणि चंद्रभागेच्या कडे वाळवंटात चप्पल शिवत होते ते संत रोहिदास महाराज. त्यांच्याकडे गेला आणि म्हणला, महाराज माझी चप्पल शिवून द्या. संत रोहिदास महाराजांनी चपलीचा एक खिळा असा मारला आणि अशी मान हलवली. त्यावेळी पुंडलिकानं विचारलं, महाराज हे काय, तुम्ही हे मान का हलवली आणि तुमच्या सेंडीला जे दोरी बांधली कसली दोरी आहे? पुंडलिकाला सांगितलं रोहिदासांनी, बाळा माझे आई बाबा आंधळे आहेत, त्यांची सेवा कशी करावी, त्यांची सेवा केली तर पोट कसं चालणार, आणि पोट चाललं तर सेवा कशी होणार, म्हणून मी तर कामही करतोय. आणि जी दोरी बांधले, ज्या झुल्यावरती माझे आंधळे आई बाबा झोपल्यात त्यांची सेवा करतो. अशी मान हल्ली की तिकडे झुला झुलतो आणि आई बाबा झोपतात. हे पाहिलं आणि पुंडलिक धावत पळत गेला, चप्पल बाजूला टाकली, बायकोला सारलं आणि आई बापाच्या पाया पकडलं. इतकी सेवा केली की देव विचार केला की जो भक्त माझ्या भेटेला आलाय तो आणखी मला भेटाय का नाही, म्हणून स्वतः पांडुरंग भेटाय आला. पुंडलिक आला चंद्रभागेच्या कडे. म्हणला, पुंडलिका अरे डोळे उघडून बघ पुंडलिका, अरे स्वतः देव तुझ्या भेटेच आलाय. तर पांडुरंगाला म्हणलं, पुंडलिकाने देवा आता माझे डोळे उघडल्यात, मला माझ्या आई बाबाची सेवा करू द्या. देवाने म्हणलं, मी थांबू कुठे, आता तुझी भेट केल्याशिवाय जाणार नाही. तर पुंडलिकाने म्हणलं, देवा हे वीट घ्या आणि विठ्यावरती उभा राहा. गेले 28 युगे झाले हा पांडुरंगाची वाट पाहतो, हा पुंडलिकाची वाट पाहणारा पहिला देव आहे. मग मित्रांनो, सांगायचं तात्पर्य इतकेच आहे की आई वडिलांची सेवा करा. मग ना मक्का, ना मदिना, ना काशी, ना मथुरा, ना गंगाला कुठं जायची गरज नाही. गंगा आपल्या घरात वाहते, हात धुवायला आपण विसरतो माऊली. आई वडिलांची सेवा करा. जगात तुमच्या सगळं कोणी नाही भारी, जगात तुमच्या सगळं कोणी नाही भारी. आई वडिलांची सेवा करा माऊली. माऊली माऊली या गजरात जाऊया पंढरीच्या वारी.
मित्रांनो टोळ्या जरा टाळ्या जरा जोरात झाल्या पाहिजे बघा मित्रांनो. कारण हे काही रूढी आहेत, काही परंपरा आपल्या ज्या आपण विसरत चाललो आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो मित्रांनो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य इतकं आहे की आपण आईवडिलांची सेवा करावी अशी आमची सर्वांची विनंती आहे मित्रांनो. कारण समाज प्रबोधन करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. म्हणून तुम्ही किती जण बोध घेताय हे तुमच्यावरती आहे. म्हणून मित्रांनो बघा, सकाळी जाताना आईवडिलांच्या पाया पडून घराच्या बाहेर निघा. बघा गावची 10 माणसं तुम्हाला सलाम करते मित्रांनो. आईवडिलांची सेवा करा अशी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. आणि एक गोष्ट सांगायची, आम्ही माळकरी मित्रांनो, ही संस्था आमची माळकरी लोकांची संस्था मित्रांनो. आमच्यात एक परंपरा आहे की मुलगा वडिलाच्या पाया पडतो, हे गोष्ट साधे आहे, पण वडील सुद्धा मुलाच्या पाया पडतो. पण या ठिकाणी मी तुमच्या सर्वांचा मुलगा आहे, आता वारी झालेली आहे, या वारीच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन करायला तर हरकत नाही मित्रांनो. रामकृष्ण हरी माऊली, जय हरी. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आलो साहेब, कापड बांधायची फॅशन, तोंडाला फडकी बांधायची फॅशन, बापासमोर पोरगी गेली की बापाला कळत नाही. तुम्ही सगळे काय बॉयफ्रेंड आहे? डबल सीट गाडीवरून पोरगी चालली, बाप बिचारा निघाला तर बापाने विचार करायचं तोंडाला फडकं बांधून चाललेली पोरगी कोण आहे, पण गाडी आपलीच आहे, हे विचार करत राहायचं. पण या ठिकाणी इतकं सांगतो की आपण सच्चे भारतीय आहोत, आपल्याला तोंड झाकायची गरज नाही. आपण सर्वात प्रथम सच्चे भारतीय आहोत, आपण भारतीय माणसाला तोंड झाकायची गरज नाही. म्हणून माझ्या माता माऊलीला सांगतो मित्रांनो, अगं कर नाही त्याला डर कसला, अगं कर नाही त्याला डर कसला, तुझ्या सोन्यासारख्या चेहऱ्याला हा 10 रुपयाचा रुमाल कसला, हा 10 रुपयाचा रुमाल कसला. का बसा मारतील सगळे मिळून मला. धन्यवाद मित्रांनो. काही उद्योगपती माणसं सकाळी जाता जाता मित्रांनो सांगतो कुत्री घेऊन जातात व्यायाम करायला, पण सकाळी कुत्री घेऊन जाणारे व्यायाम करायला असे 4 पिणकी पडलेले असतात रस्त्यावरती पाटाच्या. एक माणूस व्यायाम करायला चालला, जाताना एका दारुने त्याची लात लागली. ही दारुड त्याच्या पाठीमागं पळायला म्हणतोय काय कुत्र्याला बघून, अरे वा सकाळ सकाळ गाढवाला घेऊन कुठं चाललायस. ती बिचारा कुत्र घेऊन बघितलं, म्हणलं जाऊ दे काय करायचा, दारुड आहे. ही आपलं कुत्र घेऊन चाललंय, ही दारुड त्याच्या पाठीमागं, अरे वा सकाळ सकाळ गाढवाला घेऊन कुठं चाललास. ती वैतागलं, कुत्र घेऊन आलं, म्हणलं मूर्ख आहेस का तू, तुला गाढवाचा आणि कुत्र्याचा काय फरक कळतो का, अरे डोळे उडून बघ, हे कुत्रा आहे गाढव नाही. तर दारुड या मालकाला म्हणते काय, अरे वा तुला कोण विचारलं, मी तर कुत्र्याला विचारलो. दोस्तों, हिंदुस्तान के सरजमीं पे ऐसे कलाकार ने जन्म लिया जिनका नाम है मोहम्मद रफी. एक दिन एक नौजवान गायक मुझको आया नजर, जिसने संगीत को रोशन किया शामो शहर. वक्त के फनकारों में अलग था जिसका मकाम, जिक्र कर रहा हूँ मोहम्मद रफी था उसका नाम, मोहम्मद रफी था उसका नाम. जीवन के प्यार के मोहब्बत के 2 रास्ते गाएंगे गोविंद भाई सुतार, सपना. मैं आपको एक शेर सुनाना चाहता हूँ. अगर ये शेर आपको पसंद आए तो जरूर दिल खोलकर तालियां बजा दो, बस मेरे जिंदगी का मकसद निकल जाएगा. ये इलाही तेरे दरबार में हम फरियाद करते हैं, ये इलाही तेरे दरबार में हम फरियाद करते हैं. ऐसे हसीनाओं को मत पैदा कर, हम जैसे मर्दों को बर्बाद कर देती है. वो पसंद आए कि नहीं? और एक सुनाओ. अरे तैरना है तो पानी के बीच आ जाओ, किनारों पे क्या रखा है. तैरना है तो पानी के बीच आ जाओ, किनारों पे क्या रखा है. अरे मोहब्बत करनी है तो बाहों में आ जाओ, इशारों में क्या रखा है. तूने काजल लगाया, वो तूने काजल लगाया, दिन रात हो गई. तूने काजल लगाया, दिन रात हो गई. नस नैना कोई बात हो गई, मिल गई नस नैना कोई बात हो गई.
कल नहीं आना मुझे न बुलाना मारेगा ना जमाना कल नहीं आना मुझे न बुलाना मारेगा ना जमाना तेरे होठों के राज ये बहाना था गोरी तुझको तो आज नहीं आना था चली आई तुम्हारी कोई बात हो गई चली आई तुम्हारी कोई बात हो गई तुमने काजल लगाया दिन रात हो गई बरसात हो गई तेरी चुनरी लहराई बरसात हो धन्यवाद जणो ज्या गीताला गायलं ते होते जनकारचे डायरेक्टर प्रोड्युसर गोविंदभाई सुतार आणि सपनाजी जरा जोरात टाळ्या होत्या मग मी तुमच्यासाठी जोरात टाळ्या फक्त तुमच्यासाठी गोविंदभाई सुतार फिर एक बार आइए रंगमंच पर हे गीत वन्स मोर खास आपल्यासाठी मोहब्बत की बात दिल की जुबानी ये है प्यार बरसात हो गई तेरी चुनरी लहराई बरसात हो कब से दिल ने दिल को पुकारा मुलाकात हो गई 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 गीताला गायलं होतं ते होते जनकाचे डायरेक्टर प्रोड्युसर गोविंदभाई सुतार आणि सपनाजी धन्यवाद. आणि आज खास तुमच्यासारख्या जाणकार महालक्ष्मी देवीच्या भक्तांची सेवा करण्याची संधी आम्हाला आमच्या मुंबईकरांनी दिली त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. जोरात आहे आमच्या मुंबईकरांसाठी ना. आणि आमचे मुंबईकर बंधू जिथे बसलेत ना त्यांच्याकडे एक शेर आहे खास, फिकर मत करो मुंबई वालों किस्मत तुम्हारे साथ है.
फिक्र मत करो मुंबई वालों, किस्मत तुम्हारे साथ है। अरे लिखने वाला तो लिख चुका, अब महालक्ष्मी और सारी जनता तुम्हारे साथ है, सारी जनता तुम्हारे साथ है। सर्वांनी जोरात आवाज द्यायचा आहे महालक्ष्मीच्या नावानं। आई लक्ष्मीचरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांचं जीवन एक मंगलमय सुखमय जीवन हो अशी प्रार्थना करतो। पण इथे इतके 4-5 माणसं बसलेत, त्यांच्याकडे मोठमोठे मोबाईल आहेत, ते फक्त मुली आले की आणि आम्ही आले की केशामध्ये चांगलं की नाही, शॉर्टकट बसता ना सर। धन्यवाद। तुम हमें भुला दो कोई गम नहीं, तुम हमें भुला दो कोई गम नहीं, जब हम तुम्हें भुला देंगे समझो दुनिया में हम नहीं, समझो दुनिया में हम नहीं, क्योंकि ये नागिन है उसका पता नहीं। शब्द ना